पण जंजिऱ्यावर जिथं महाराजांचा जय जयकार करायला बंदी आहे, आमच्या स्वराज्याचं प्रतीक भगवा झेंडा जिथं चालत नाही त्या ठिकाणी जायचंच कशाला? एक अख्खा सीझन या कांड्यांवर बहिष्कार घाला. त्यांना कळू दे हिंदूंच्या खिशातल्या बंद्या रुपयाची ताकद. त्यांच्यावर जेव्हा उपासमारीची वेळ येईल ना, तेव्हा यांच्यातले रहमानी किडे बाहेर पडतील पटापटा. नाहीतर हे तुमच्याच पैशांवर तुम्हालाच माज दाखवतील. भगवा फडकवायचा नाही, शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं नाही. अरे काय मोगलाई माजली आहे की काय? इकडे हा महाराष्ट्र आहे, हबशांचं अरबस्थान नाहीये. तुमची आहे तिकडे जाऊन घाला, इकडे माज करायचा नाही तुम्ही. एक काळ होता, कॉलेज संपवून छोटी मोठी कामं करायला सुरुवात केली होती मी. त्यातून 2 पैसे हातात पडायचे. हे वय असं असतं की यावेळेस अनेक प्रलोभनं तुमच्या आजूबाजूला रेंगाळत असतात, जेव्हा तुमच्या खिशात पैसे असतात. नव्यानं बियर वगैरे प्यायला शिकवणारे गुरुही भेटतात. कुणी ठसका न लागता सिगरेटचा दम कसा मारायचा हे शिकवतो, तर कुणी अजून काहीतरी वेगळंच. तर माझ्या सुदैवानं मी सुरुवातीपासूनच छत्रपतींच्या चरित्राचा अभ्यासक आहे. शिवचरित्रावरची पुस्तकं वाचून अगदी शाळेतल्या इयत्ता 4थीच्या इतिहासाचं पाठ्यपुस्तक शिवछत्रपती मी 100दा वाचलं असेल. तर या वाचनातून शिवरायांच्या किल्ल्यांबद्दलचं जे आकर्षण आहे ते जबरदस्त असं वाढत गेलेलं होतं. पण जेव्हा वयानं लहान होतो किंवा कमावता नव्हतो, स्वतंत्रपणे एकट्यानं घराबाहेर पडायलाही तेव्हा घरचे परवानगी देत नव्हते, त्या काळात या गडकिल्ल्यांवर जायचं कसं? असा एक प्रश्न होता. नाही म्हणायला मी खेतवाडीत महानगरपालिकेच्या शाळेत इयत्ता 4थी किंवा 5वीला असेन, तेव्हा आमची वार्षिक सहल गेली होती शिवनेरी किल्ल्यावर. तो मी पाहिलेला पहिला शिवाजीचा किल्ला. लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत शिवाजीचा किल्ला म्हणजे अप्रूप असतं. हे काय मी तुम्हाला तुमच्यासारख्या मराठी माणसांना सांगायला नको, कारण शिवाजी आमचा राजा होता. हा एकेरीतला शिवाजी नंतर जसा ऐतिहासिक दस्तावेजांमधून समजायला लागतो, उलगडायला लागतो, तसा तो शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज बनतात. अरे तुरेतली आपुलकी आजही तीच आहे, पण राजाच्या प्रती मनातला आदरभाव प्रचंड वाढला. आणि हा निव्वळ मानवी देहात प्रकटलेला एक चमत्कार नव्हता, तर माझे महाराज हे चक्क शिवाचा अवतारच होते, शंकराचा अवतार होते. हे आज मनावर पुरतं कोरलं गेलंय. त्यांच्या वास्तव्यानं पावन झालेले गडकोट किल्ले पाहणं, तिथल्या पायऱ्यांवर नतमस्तक होणं, त्या किल्ल्याची धूळ माथी लावणं, हे एक अजब स्वप्न उरात बाळगलेला मी शिवभक्त आहे. माझ्यासारख्याला छत्रपतींच्या किल्ल्यांबद्दल जी ओढ होती, तशाच पद्धतीचा भाव ज्यांच्या मनात थोड्याफार प्रमाणात होता, असे 4-2 मित्रही सुदैवानं मला त्या काळी लाभले होते. अशाच काही मित्रांसोबत आमची एक सहल पहिल्यांदा स्वतंत्रपणे गेली होती ती अलिबागला. तिथून जवळच असलेल्या मुरुडपासून काही किलोमीटरवरच्या राजपुरी बंदरावरून भर समुद्रात बांधलेला तो जंजिरा किल्ला पाहायचा असा आमचा हट्ट होता. खरं तर सगळे गेले होते वेगळ्या कारणासाठी अलिबागला, पण आम्ही 2-4 जण होतो की आम्हाला जंजिरा किल्ला पाहायचाच होता. मग काय गेलो आम्ही मुरुडला. किनाऱ्यावरून शिडाच्या होड्या हेलकावे खात भर समुद्रात किल्ल्याच्या दरवाजाजवळ नेऊन पर्यटकांना सोडायच्या. त्यातही एक भयानक प्रकार असा असायचा की या होड्यांमध्ये आजसारखी लाईफ जॅकेट नावाचा प्रकार नसायचा. तेव्हा म्हणजे 1993-94 साली लाईफ जॅकेटबद्दल कुणाला फारसं माहीत असण्याचं काही कारणही नव्हतं. पण दुसरा खतरनाक प्रकार, किल्ल्याच्या दरवाजाजवळ होडीतून उतरताना एक फळी लावायचे ते होडीवाले. पण ती फळी पाण्यात बुडालेली असायची. त्यामुळे अंदाजानं पाण्यातल्या त्या किल्ल्याच्या पायरीचा अंदाज घेऊन उडी मारायची आणि मग उतरायचं. पायात स्पोर्ट्स शूज वगैरे असतील तर ते भिजायचेच. वर गुडघ्या इतकी पॅन्टही भिजायची. पुरुष मंडळी असतील होडीत किंवा माझ्या वयाची तरुण पोरं-बिरं असतील तर ती पाण्यात उड्या मारायची. पण एखादा कुटुंब कबिला जर आला असेल किल्ला पाहायला, तर त्यातल्या महिला आणि इतर लहानग्यांचे हाल व्हायचे. तरी हा जंजिरा म्हणजे स्थापत्यशास्त्रातलं एक नवल, म्हणजे भर समुद्रात एका बेटावर बांधलेला किल्ला, हा शिवाजीचाच किल्ला समजून बघायला लोक जात होते आणि आताही त्याच समजुतीनं जातात. खरं तर हा किल्ला स्वराज्यातल्या त्या 300-350 किल्ल्यांपैकी एक नव्हता. हा किल्ला संभाजी राजांच्या अंतानंतरही त्यांनी केल्यानंतर त्यांना तो जिंकता आला नाही. नंतर तो स्वराज्यात सामील झाला. जे पेशव्यांनी, चिमाजी अप्पांनी हा किल्ला जिंकून घेतला असं कुठेतरी वाचलंय मी. मूलतः स्थानिक कोळ्यांनी, राम पाटील या नावाने कोणतरी कोळी होता, त्याने त्या बेटावर आधी एक मेढेकोट बांधला होता लाकडाचा. तो बळकावून सिद्धी हबशांचा सरदार मलिक अंबर याने 1567 मध्ये हा किल्ला तिथं बांधला, पक्का किल्ला. चारही बाजूनं समुद्र, त्यात चंद्रकोरीच्या आकाराचा बेटावरचा हा किल्ला आहे. फारसी भाषेत, फारसी अरबी भाषेत
बेट म्हणजे जझिरा असं काहीतरी म्हणतात आणि चंद्रकोर म्हणजे मेहरूब किंवा मेहरूब असं म्हणतात. म्हणून या किल्ल्याचं खरं नाव आहे जंजीरे मेहरूब. आज या जंजीरे मेहरूब किल्ल्याबद्दल मी माझ्या ठेवणीतली माहिती का सांगतो तुम्हाला, तर हा किल्ला चिमाजी अप्पांनी जिंकला असं म्हणतात, पण इथले म्हणजे या दंडा आणि राजपुरी या किनाऱ्यावरच्या गावातले मुसलमान जे स्वतःला त्या हबशांचे वंशज समजतात, ते हबशी लसूण या किल्ल्यावर जाणाऱ्या महाराष्ट्रातल्याच काय भारतातल्या हिंदूंना आजही तुच्छतेची वागणूक देतात. ते म्हणतात आमचा किल्ला आहे. यांची पर्यटकांशी अरेरावी, गुंडागर्दी आणि मनमानी या गोष्टी नित्यनेमानं इथं सुरू असतात. होडीतून पलीकडे सोडणं आणि परत आणणं याच्या दरावरूनही, जे नेमकं किती रुपये घेणार यावरूनही बराच गदारोळ आणि वाद होत असतो इथं. त्यात भरतीच्या वेळेत किल्ल्याच्या दारात कमरे इतक्या पाण्यात उतरवणं हे तर नेहमीचंच आहे. तिथं कधी अपघात वगैरे झाला तर त्याला जबाबदार कोण, असे अनेक प्रश्न उभे राहतात. पण त्यावर कोणी बोललं तर हे लोक हाणामाऱ्या करायला मागे पुढे पाहत नाहीत. तर आमच्या पहिल्या जंजिरा सफरीची एक स्टोरी आहे, ती पुन्हा केव्हा तरी सांगेन तुम्हाला. पण आज या हबशांच्या दादागिरीचा एक काल परवाचा किस्सा जो प्रकाशात आलाय त्याबद्दल आज मी बोलणार आहे. ठाण्यातल्या सह्याद्री प्रतिष्ठानचे काही दुर्गप्रेमी या किल्ल्यावर स्वच्छता मोहिमेसाठी गेले होते. तिथे त्यांनी स्वच्छता मोहीम राबवली. त्यानंतर शिवरायांच्या स्वराज्याचा सन्मान, मान, अभिमान असलेला भगवा ध्वज फडकावला आणि छत्रपती शिवरायांच्या नावाचा जयघोष केला. तर तिथल्या काही लसूण चिवड्यांनी या तरुणांना रोखलं. स्थानिक मुसलमानांनी याला विरोध केला, म्हटलं की ये किला मुसलमानों का है, यहाँ पे तुम भगवा लहरा नहीं सकते, की ये किला मुसलमानों का है, यहाँ पे तुम भगवा लहरा नहीं सकते, की ये किला मुसलमानों का है, यहाँ पे तुम भगवा लहरा नहीं सकते. ये किला मुसलमानों का किला है, तुम्हारे बाप का नहीं. इधर ये भगवा नहीं लगा सकते तुम, इधर शिवाजी का नाम भी नहीं लेने का. अशा धमक्या देत त्या जमावानं या हिंदू तरुणांना धक्काबुक्की करत गडावरून हाकलून दिलं. तसं पाहिलं तर हा फारच किरकोळ प्रकार आहे, जो महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांवरच काय तर मुंबईतल्या मदनपुरा, डोंगरी, मोहम्मद अली रोड सारख्या मोहल्ल्यांमध्ये सर्रास घडतो. कल्याण डोंबिवलीतही या लसणीजांची एवढी बिशात की हे लोक पोलीस स्टेशनमध्ये सर तन से जुदाचे नारे लावतात. आपण हिंदू शंडांसारखे बघत बसतो. जंजिऱ्यावरचा किंवा राजपुरी बंदरावरचा स्थानिक मुसलमानांचा हा माज आजचा नाहीये. मी तो 1984 साली हा माज अनुभवला होता. तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे. मी पुन्हा त्या किल्ल्याला भेट द्या असं कोणालाही सांगत नाही. मी स्वतःही गेलो नाही, कारण हा जंजिरा मूळतः आपल्या स्वराज्याच्या शौर्यगाथेचा भाग नाही. तो अय्याश हबशांच्या राणबाजाराचा दस्तावेज आहे तो. तेव्हा कशाला त्या घाणीत जायचं आपण. होय, आता काय उरलंय त्या किल्ल्यावर, तर चौकडे घाणच घाण आहे. पण तरीही अलिबागला जे हौशी पर्यटक जातात त्यांच्याच गाडीला खाज की ते मुरुडला ती गाडी पुढे घेऊन जातात. मग पुढे हा किल्ला पाहायला त्या जीवघेण्या प्रवासाला तोंड देत पोहोचतात. बरं, जाता येताना या मुसलमान होडीवाल्यांची मुजोरी सहन करत जायचं यायचं. वर ते मागतील तेवढे पैसे द्यायचे. यांच्यावर अंकुश ठेवायला तिथं कुणीही नाही, कुणीही नसतं. रादर पदोपदी अपमानच होतो आपला. मी स्वतः अनुभवलंय. आम्ही ज्या होडीत बसलो होतो त्याच होडीत धुळ्याहून आलेले एक कुटुंब प्रवास करत होतं, मराठी कुटुंब. 4-5 महिलांसह 15 ते 20 सदस्य होते त्यात. होडीनं किनारा सोडला आणि अगदी 40-50 फुटांवर असलेला जंजिरा जसा जवळ आला तसा त्यातला एक पोरगा असा थोडासा भारावला घेत ओरडला, छत्रपती शिवाजी महाराज की. तर आम्ही सगळे जय असं ओरडलो. ते आता काय म्हणतात त्याला, ते हा जो जयघोष आहे ना तो कानावर पडला. छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यावर मराठी माणसाच्या बेंबीच्या देठापासून जय बाहेर येतो. त्याला कोणाचा बापही रोखू शकत नाही. तिथेही तेच झालं. तर तो होडीवाला उठून आला आणि त्या ज्या पोरांनी ती घोषणा दिली त्या पोराच्या डोक्यात टपली मारली त्याने. इधर सब नहीं चलेगा, फालतू का चिल्लाओ मत, एवढंच बोलला. पण क्यों चिल्लाओ मत हे नाही सांगितलं त्यानं. हा विषय तिथंच म्हणजे आजपासून 32 वर्ष आधीच संपला खरा, पण या किल्ल्यावर एकतर महाराजांच्या अस्तित्वाच्या, वास्तव्याचा किंवा त्यांच्या संबंधांच्या काही खाणाखुणा नाही आहेत. मुळात हा किल्ला आपला नाहीच आहे. या भावनेनं महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या मनात जर उचल खाल्ली ना तर काही खरं नाही. पण न खाल्ल्यानं, ही उचल न खाल्ल्यानं हे हौशे नवशे गवशे अलिबागच्या मच्छीसोबत दारू डोसाला येणारे बेवडे यांच्या अट्टहासापायी आजही या किल्ल्यावरचा फुटफॉल अफाट आहे. प्रचंड पर्यटक संख्या तिथं वाढलेली आहे. सुट्ट्यांच्या काळात लोक वेड्यासारखे येतात तिथं. कधी कधी होडीतून उतरणं अगदी जीवावर बेततं तरी येतात. याच्या बातम्या बितम्या वगैरे सगळं बघतात टीव्हीवर लोक. पण ती गाडीला खाज, टायरला खाज, बोनेटला खाज, जातात मग ती खाज मिटवायला. आणि या सगळ्या बिंडोक लोकांचा समज हाच असतो की हा महाराजांचा किल्ला होता.
त्यांच्या बिंडोकपणाचा फायदा उचलत या राजपूर यांनी दंडा नावाच्या बंदरावरच्या मुसलमानांचे उद्योगधंदे तुफान चालतात तिथे. होडीवाले तर आहेतच, बंदरावरचे हॉटेल्सवाले, लॉजवाले हे याच बिंडोक हिंदू पर्यटकांच्या जीवावर आज गब्बर बनून बसले. ही श्रीमंती, आर्थिक संपन्नता आली कोणामुळे? तर या किल्ल्यावर जाणाऱ्या बावळट हिंदूंमुळे. पण त्यांनाच फाट्यावर मारून यांचा कारभार सुरू असतो. किल्ल्यावरही यांचे गावगुंड पडीक असतात, कुठेतरी दम मारत बसलेले वगैरे. हिंदूंच्या तरुण पोरींची छेड काढण्याचे प्रकारही किल्ल्यावर घडलेले आहेत. तरीही आमचे आयघाले लोक तिकडं जातातच घालायला. शिवरायांच्या स्वराज्याचा इतिहास आणि समृद्धी अनुभवायची ना तुम्हाला, तर रायगडावर जा. राजांचा बेडरपणा आणि तेवढाच गनिमी कावा अनुभवायचा आहे ना, तर प्रतापगडावर जा. असंख्य किल्ले असेही आहेत की जिथं फारसं कोणी जात नाही, तिकडे जा. पण जंजिऱ्यावर जिथं महाराजांचा जय जयकार करायला बंदी आहे, आमच्या स्वराज्याचं प्रतीक भगवा झेंडा जिथं चालत नाही, त्या ठिकाणी जायचंच कशाला? एक अख्खा सीझन या कांड्यांवर बहिष्कार घाला. त्यांना कळू दे हिंदूंच्या खिशातल्या बंद्या रुपयाची ताकद. यांच्यावर जेव्हा उपासमारीची वेळ येईल ना, तेव्हा यांच्यातले रहमानी किडे बाहेर पडतील पटापटा. नाहीतर हे तुमच्याच पैशांवर तुम्हालाच माज दाखवतील. भगवा फडकवायचा नाही, शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं नाही. अरे काय मोगलाई माजली आहे की काय इकडे? हा महाराष्ट्र आहे, हबशांचा अरबस्थान नाही आहे. तुमचे आहे तिकडे जाऊन घाला, इकडे माज करायचा नाही तुम्ही. आणि हे त्यांना ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे. पण हे शिवधनुष्य पेलणार कोण? सरकार काय करतंय असाही सवाल विचारला जाईल इथे. पण सरकारमधल्या लोकांना आमदार खासदार फोडाफोडीतून फुरसत मिळेल तर ते इकडे बघतील. काल परवा झालेला हा प्रकार जो आहे तो आमचा पत्रकार मित्र विशाल वैद्य आणि काही राईट विंगर्सने लावून धरला म्हणून पुन्हा एकदा या विषयावर चर्चेला तोंड फुटलंय. पण यावर कायमचं सोल्युशन हवं आहे. हे नुसत्या चर्चा, मोठमोठ्या बाता आणि वडापाव खाता असं नको व्हायला. मित्रो, अशा हरामखोरांना सडेतोड जबाब देण्यासाठी, अगदी जशास तसा जबाब देण्यासाठी एक स्वतंत्र विचारांची फौज हाताशी हवी, जिचं नाव असेल भगवा आर्मी. तर मी पुढाकार घेत प्रयत्न केलाही होता असाच एक, पण त्यात कोणाला फारसा रस नाही याचं दिसतंय. बघू. सध्या तरी कायद्याच्या रक्षकांनी संविधानिक मार्गाचा अवलंब करून हे प्रकरण हाताळावं ही विनंती आहे. पुढं बघूच. त्यामुळे तुर्तास थांबतो. पुन्हा भेटूच. तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.